जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आज दासनवमी, माझ्या सद्गुरूंचा पुण्यतिथीचा दिवस. माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी. आयुष्यभर त्यांनी फक्त आणि फक्त जनहित, लोकहित, समाजहित आणि राष्ट्रोद्धार एवढ्यासाठी आपलं आयुष्य झोकून दिलेलं होतं. तुम्हाला खरंच सांगते की त्यांचं कार्य, त्यांचं वाङ्मय, त्यांचा संपूर्ण आयुष्याचा आलेख पाहिला ना की अजूनही आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आज 400 वर्षानंतरही तुम्ही जर गडावर जायला निघालात तर गडाच्या पहिल्या पायरीपासून तुम्हाला एक वेगळंच जाणवायला लागतं आणि तुम्ही संपूर्ण समर्थमय होऊन जाता. त्या पायऱ्यांपासूनच त्याच्यात काय आहे हे मला समजत नाही. समर्थांची तळमळ होती, जनहितासाठी असलेली तळमळ होती. त्यांचं कार्य जे आयुष्यभर 74 वर्षापर्यंतचं असलेलं त्यांचं कार्य होतं, व्यासानी इतकं असलेलं त्यांचं असलेलं वाङ्मय होतं. फक्त आणि फक्त समाजहित, राष्ट्रहित ह्याच्यासाठी आयुष्य व्यतीत केलेले माझे समर्थ माऊली. त्यांच्या जसजसं तुम्ही जवळ जाता, समाधीपर्यंत जाता, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की हे जागृत आहेत. आपल्याला असं वाटतं आई जशी मायेने आपल्याला घेते की नाही जवळ, अगदी तसे समर्थ आपल्याकडे बघतायत का समाधीतून, अशी जाणीव आपल्याला होते. मग तुम्ही लक्षात घ्या की हे जर 400 वर्षानंतर आपल्याला आता असं होतं, तर मग त्या काळात ज्या दिवशी समर्थांचं निर्याण झालं असेल, त्या काळात त्या सगळ्या भक्तांची काय अवस्था झाली असेल. समर्थांची दासनवमी, निर्याण दिन. बोलवतही नाही, जाणवतं असं की काय डोळ्यासमोर प्रसंग उभा राहिलेला होता त्या दिवशीचा. समर्थांनी आयुष्यभर कार्य केलं. वीणास्वामींनी देह ठेवला, शिवाजी महाराजांनीही देह ठेवला आणि समर्थांना वाटू लागलं की बस माझंही कार्य आता संपत आलेलं आहे, मला आता गेलं पाहिजे. रामाने दिलेलं कार्य मी केलं, पण आता रामामध्ये मी विलीन झालं पाहिजे. आणि त्या दिवसापासून त्यांनी अन्नत्याग, पाणी त्यागाला सुरुवात केली. सगळ्यात प्रथम त्यांनी काय केलं असेल तर त्यांनी त्यांचा लाडका शिष्य कल्याण याला परंड्याला म्हणजे डोमगावला पाठवलं. मग ते स्वतः चाफळला गेले, जी समर्थांची कर्मभूमी होती. तिथे जाऊन रामरायाजवळ उभे राहिले आणि रामरायाला म्हणाले की रामराया, तू दिलेलं सगळं कार्य मी केलं रे, तू आज्ञा केली होतीस मला, त्या आज्ञेचं पालन मला जेवढं जमेल तेवढं मी केलं, पण आता मात्र मला तुझ्या सन्निध कधी येते असं झालेलं आहे. आणि मग ते म्हणाले, पण माझ्या भक्तांचं रक्षण करणं हे आता तुझं काम आहे. आत्तापर्यंत मला जमलं तसं मी केलं, पण आता तू कर. कल्याण करी रामराया, जनहित विवरी कल्याण करी रामराया, अशी प्रार्थना त्यांनी केली. आणि ते गडावर आले. गडावर आल्यावर त्यांनी ठरवलं की नाही, आता आपण अन्नत्याग केलाच पाहिजे, आता मला राहायचंच नाही इथे, असा विचार करून त्यांनी अर्णीकर नावाच्या तंजावरच्या एका आंधळ्या माणसाला, कारागिराला, पंचधातूंच्या श्रीराम,
सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमंत ह्यांच्या मूर्ती बनवायला सांगितल्या. त्याला ज्ञानदृष्टी दिली आणि स्वतःच्या मनात असलेला राम त्यांनी त्याच्याकडनं घडवून घेतला. बरोबर माघ वद्य पंचमीला त्या गडावर आल्या मूर्ती. समर्थांना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. त्यांनी रामरायाला डोळे भरून पाहिलं आणि त्यांनी त्याची प्राणप्रतिष्ठा केली. आपल्याला माहिती आहे, शेजघर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. शेजघरात जिथे अजूनही ती ठोकळा ठेवलेला आहे, त्याच्यावर समर्थांनी खूप छान प्रमाणे त्यांची प्राणप्रतिष्ठा केली. आणि माघ वद्य षष्टीचा दिवस जवळ आला आणि त्यांना असं वाटलं, मी आता इहलोकाची यात्रा संपवणार आहे, ह्याचं भान माझ्या भक्तांना आलाय का नाही ते पाहण्यासाठी ते असं म्हणाले की रघुकुळ टिळकाचा वेध सन्निधला तद उपरी भजनासी पाहिजे सांग केला. असं त्यांनी सगळ्या भक्तांना गोळा करून हा श्लोकार्ध सहजच म्हणून दाखवला. आणि त्यांनी सहेतुक असं उद्धवाकडे पाहिलं आणि उद्धवानी लगेच असं म्हटलं, अनुदिनी नवमी हे मानसी धरावी, बहुत लग बगीने कार्यसिद्धी करावी. समर्थांनी त्याला शाबासकी दिली, उद्धवा शाबास रे शाबास. आणि असा आई फिरवते तसा हात त्याच्या पाठीवरून फिरवला. सगळ्यांना समजलं, सगळ्या भक्तांना समजलं, सगळ्या गावोगाव समजलं की समर्थ आता नवमीला देह ठेवणार आहेत. सगळे जण सुन्न झाले होते. गड संपूर्ण शांत झाला होता. समर्थांनी सांगितलं होतं की आपलं कार्य प्रत्येकाने केलंच पाहिजे, कोणीही इथे रडत बसायचं नाहीये. प्रत्येक जण कार्य तर करत होतं, पण कुणाचाच कुठेच लक्ष मात्र नव्हतं. आणि माघ वद्य नवमीचा दिवस उजाडला. समर्थ, तुम्हाला तुम्ही शेजघर पाहिलं असेल, तिथे समर्थांना शिवाजी महाराजांनी दिलेला पलंगही पाहिला असेल. त्या पलंगावरून समर्थ उतरले, त्यांनी खडावा घातल्या आणि दिगंबर अवस्थेमध्ये ते खाली मांडी घालून उत्तरेकडे तोंड करून रामरायाकडे बघत असे बसले होते. रामरायाच्या डोळ्यात डोळे घालून समर्थ बसले. थोडेसे पलंगावरून उतरता उतरता त्यांचा थोडासा तोल गेला. अक्काबाईंनी आणि उद्धवनी त्यांना धरलं. अन्नत्याग केला होता ना त्यांनी, काहीच ते घेत नव्हते, त्यामुळे ते बसले. हे सगळं बघता बघता अक्काबाईंना हुंदका फुटला. अक्काबाई रडायला लागल्या. समर्थ तिला हळू आवाजात म्हणाले, अगं अक्का, हेच माझ्या शिकवणीचं फळ आहे का बाळा? अगं हा पंचभौतिक देह आहे, हा आज ना उद्या जाणारच. मी हे शिकवलं का बाळानो तुम्हाला? असं करू नका. अक्काबाईंना समर्थाने सांगितलं, रडू नका अक्काबाई, कोणीही रडायचं नाही. आता तुमची आणि माझी भेट ही निर्गुणातच होणार आहे. अक्काबाई म्हणाल्या, नाही नाही स्वामी, तुमच्याशिवाय आम्ही राहूच शकत नाही. आम्हाला सदा सर्व काळ तुमच्या सान्निध्यात राहायची सवय आहे, तुमच्याकडनं लाड करून घ्यायची सवय आहे. तुम्ही आम्हाला जे शिकवता त्याची आम्हाला सवय आहे. आम्ही तुम्हाला निर्गुण रूपात पाहूच शकणार नाही, तुम्ही सगुणच रूपात आम्हाला पाहिजे. तुम्ही जे काही शिकवलं आहे ते आम्हाला समजलंय, पण तुम्ही आम्हाला हवे आहात. मग मात्र स्वामी म्हणाले, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायोज्यतेची वाट, गवसेल की श्रीराम. आत्मा राम दास बोध, माझे रूप स्वतःसिद्ध, असता न करावा खेद, भक्तजनी श्रीराम. असं समर्थांनी म्हटलं आणि समर्थ शांत बसले. एकटक समर्थ त्या रामरायाच्या मुखाकडे पाहत होते. थोडंसं स्मित समर्थांच्या चेहऱ्यावर होतं आणि समर्थांनी खूप मोठ्या आवाजात म्हटलं, श्रीरामा 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 असं म्हटलं. आणि समर्थांच्या मुखातून त्यांची प्राणज्योत निघाली आणि ती रामाच्या मुखामध्ये गेली आणि समर्थने आपला अवतार पूर्ण केला.
परमलीन झाले समर्थ, समर्थ रामरायात लीन होऊन गेले. सगळीकडे रडारड सुरू झाली. अक्कानी तर हंबरडा फोडला, माझे स्वामी, माझे स्वामी. उद्धव, अक्का, भीमा स्वामी सगळे जण जवळ होते स्वामींच्या. पण स्वामींनी अवतार पूर्ण केलेला होता. त्यांचं कार्य ह्या इहलोकावरचं संपलेलं होतं. आणि नुसतंच गडावर नाही, नुसतंच पंचक्रोशीत नाही, नुसतंच महाराष्ट्रात नाही, सगळीकडे कळल्यावर लोक धावत सुटली. सगळे दर्शन घ्यायला धावले. त्या शेजघराच्या बाजूलाच एक खड्डा होता. त्या खड्ड्यामध्ये संध्याकाळी उद्धव स्वामींनी अग्निसंस्कार केले समर्थांवर. सगळे धाय मोकलून रडले की आता स्वामी आम्हाला सगुण रूपात दिसणार नाही, कधीच दिसणार नाहीत म्हणून रडले आणि स्वतःला सावरत राहिले. आणि 2 दिवसानंतर काय झालं, खूप आश्चर्य घडलं की वालुकामय समाधीवरती आली. ती बघून सगळे लोक चाट पडले. आणि त्याच वेळेला असं घडलं की कल्याण स्वामींना, म्हणजे जेव्हा समर्थानी श्रीरामा असं म्हटलं, तेव्हा तिकडे कल्याणाला, डोंगावला समजलं की माझ्या स्वामींनी अवतार समाप्ती केलेली आहे. आणि मला का नाही माझ्या स्वामींनी सांगितलं, का नाही माझ्या स्वामींनी सांगितलं. स्वामींचा सगळ्यात लाडका शिष्य मी आहे. हो, ते तसे धावत आले. त्यांना वाटत होतं नाही नाही, काहीतरी आश्चर्य घडेल, माझे स्वामी असतील, माझे स्वामी असतील. आले, त्यांनी शेज घरात वस्तू पाहिल्या, स्वामींना शोधत राहिले, सगळीकडे फिरले, पण त्यांना कळलं नाही स्वामी खरोखर अवतार समाप्ती करून दासनवमीला गेले. आणि मग मात्र ते समाधी जवळ आले. आणि ज्याप्रमाणे ते त्यांच्या पायाला डोकं ठेवायचे पायावर आणि धाय मोकलून नमस्कार करायचे, तसे त्या समाधीला त्यांनी वाटोळा हात केला आणि धाय मोकलून रडले, का गेलात, का गेलात आणि मला का इतकं लांब ठेवलं तुम्ही स्वामी. मी तुमचा सगळ्यात जवळचा आहे आणि मला का लांब ठेवलं. आणि काय आश्चर्य, असं आश्चर्य कुठे बघायला मिळत नाही. असं आश्चर्य घडलं की पाषाण, समाधीचा पाषाण डुबंगला, एक मोठी चीर पडली आणि समर्थ आले वरती. म्हणाले, वस्त्रे हुरमुजी भरजरी पटकुळे, माथा चिराही वसे, काया सुंदर गौरवर्ण विलसे, भाळिया वाळू असे. अशा रूपामध्ये समर्थांनी कल्याणाला दर्शन दिलं. कल्याण म्हणाला, का स्वामी गेला तसे, तुम्ही आणि मी वेगळे नव्हतोच हो. तुम्ही मला एकही गोष्ट सांगितल्याशिवाय राहत नव्हतात, मी तुम्हाला एकही गोष्ट सांगितल्याशिवाय राहत नव्हतो, आणि तुम्ही असे मला सांगितलं का गेलात, मला का इतकं दूर ठेवलं तुमच्यापासून. स्वामींनी त्याच्यावर हात फिरवला आणि सांगितलं, बाळा, अरे तू हे सहन करू शकला नसतास माझं जाणं, मला माहितीये तुला सहन झालं नसतं, मी मुद्दाम तुला लांब ठेवलं होतं. तेवढ्यात अक्का आणि उद्धवही आले. अक्का आणि उद्धव जवळ आले आणि स्वामींनी त्या तिघांनाही सांगितलं, बाळानो रडू नका, तुम्हाला मानस पूजा करा, मानस पूजेमध्ये मी तुम्हाला रोज दर्शन देईन. आणि खरोखर एका क्षणात स्वामी अंतर्धान पावले. हे तिघं बघतायत स्वामींकडे, तोपर्यंत अंतर्धान पावले आणि ती पुन्हा पाषाण तो जुळला, पण एक चीर मात्र कायम स्वरूपी तिथे राहिली. मला असं वाटतं की आज 400 वर्षानंतर सुद्धा आपण जेव्हा गडावर जातो ना, ते आपण गडावर जर कल्याण होऊन गेलो, कल्याणाची अंतरस्थिती जशी होती तशी जर आपण गेलो ना, तर नक्की समर्थांची शिकवण आपल्यालाही खूप सारं देऊन जाईल. आणि नुसतीच शिकवण देऊन जाईल असं नाही, तर आपल्यालाही सायुज्यतेची वाट नक्की गवसेल, नक्की गवसेल, नक्की गवसेल. जय जय रघुवीर समर्थ.